लाडकी बहिणीला लाडक्या बहिणीला सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे 15वा हप्ता आणि ह्या हप्त्याबद्दल बऱ्याच ताईंची विचारणा होत आहे की सर हा 15वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे। त्याचबरोबर लाडक्या ताईंना असं वाटत आहे की ज्या अपात्र ताई लाडक्या ताई आहेत त्यांची यादी या ठिकाणी समोर यायला सुरू झाली आहे। ते अपात्र ताईंचं नेमकं काय होणार आहे तर याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली, ब्रेकिंग न्यूज समोर आली। ज्या लाडक्या ताई पात्र असणार आहेत ज्यांची केवायसी झालेली आहे त्यांना या ठिकाणी पुढे हप्ते भेटले जाणार आहेत, पण ज्या लाडक्या ताई अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना लाडक्या ताईला त्यांचे पैसे परत घेतले जाणार आहेत, त्यांच्याकडून हप्ते वसूल केले जाणार आहेत अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आली। आणि त्याचा नमुना म्हणून आज या ठिकाणी मोठी बातमी समोर आली ती म्हणजे 8,000 महिलांचे पैसे या ठिकाणी वसूल करणार आहे सरकार। तर ही नेमकी काय बातमी असणार आहे, सगळ्यात महत्त्वाची बातमी असणार आहे लाडक्या अपात्र ताईंच्या बद्दलची ही बातमी असणार आहे। तर तुम्ही एक छोटा मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्ही खरंच लाडक्या बहिणीच्या पात्रतेमध्ये बसत आहात का, कारण की जर तुम्ही अपात्रतेमध्ये बसलात तर तुमचे देखील पैसे वसूल केले जाऊ शकतात अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आली। तर बातमी व्यवस्थित काळजीपूर्वक आहे। तर लाडक्या या ठिकाणी 15वा हप्ता म्हणजे कोणता, सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि या ताईकडून यांच्याकडून हप्ते परत घेतले जाणार आहेत, यांच्याकडून हप्ते वसूल केले जाणार आहेत। तर नेमक्या कोणत्या कोणत्या महिला आहेत ज्यांचे हप्ते परत घेतले जाणार आहेत, कोणत्या अशा महिला त्यांच्या सगळ्या याद्या या ठिकाणी समोर यायला सुरुवात झाली आहे आणि काय कारवाई केली जाणार आहे। बघा, ज्या लाडक्या ताई अपात्र ठरलेल्या आहेत, ज्या लाडक्या ताईंमध्ये म्हणजे ज्या चुकीच्या पद्धतीने ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत, चुकीचे डॉक्युमेंट ज्यांनी जोडलेले आहेत आणि काही काही सरकारी लाडक्या ताई आहेत, सरकारी नोकरदार असलेल्या लाडक्या ताईंनी पण पैसे जमा या ठिकाणी करून घेतले स्वतःच्या नावावर, त्या लाडक्या ताई देखील काय कारवाई होणार आहे ते सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे याच्याबद्दल पण चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्याचा व्हिडिओ काळजीपूर्वक त्याला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे न्यूज 18 मराठीची ही महत्त्वाची बातमी आहे। न्यूज 18 मराठीची न्यूजपेपरची ही बातमी आहे, तुमच्या समोर आहे। 2 ऑक्टोबर 2025 लेटेस्ट आजचीच बातमी आहे, दुपारी 2 वाजताची ही बातमी समोर आलेली आहे। बातमी काय बघा, लाडक्या बहिणींनो लक्ष द्या, 8,000 महिलांकडून पैसे परत घेतले जाणार, सरकार परत घेणार सरकार, यात तुम्ही तर नाहीये ना। तर बघा, लाडक्या बहिणींनो एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सरकारने डायरेक्ट स्पष्ट शब्दात या ठिकाणी सांगितलेलं आहे की या लाडक्या ताईंचे 8,000 महिला या ठिकाणी पहिली यादी या ठिकाणी समोर आली आहे। 8,000 महिलांचे पैसे सरकार परत घेतले जाणार आहेत, परत घेणार आहे। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हापासून चर्चेत आहे, वर्षभरापासून ही योजना सुरू आहे, मात्र यामध्ये अनेक लोकांनी अवैध फॉर्म भरलेले असल्याची माहिती समोर आलेली आहे। बघा, सकाळी पण तुम्हाला मी लाडक्या ताईंनी सांगितलेले पडताळणी जोरात सुरू आहे आणि एका जिल्ह्याची, नांदेड जिल्ह्याची यादी पण समोर आली। त्याचबरोबर अपात्रतेची पण यादी या ठिकाणी समोर आली। 8,000 महिलांकडून या ठिकाणी पैसे देखील परत घेतले जाणार आहेत, या ठिकाणी त्यांचे पैसे वसूल केले जाणार आहेत। एक मोठी बातमी 2 ऑक्टोबर आजचीच ही बातमी तुमच्या समोर या ठिकाणी दाखवत आहे। लाडके बंधू, व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला ही बातमी काय ती अगोदर दाखवणार आहे। तर या ठिकाणी बघा, दरम्यान या योजनेचे लाभ 8,000 सरकारी कर्मचारी महिलांनीही घेतलेला असल्याची माहिती समोर आलेली आहे। यामुळे आता या महिला कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे। बघा, अशा कोणी पहिला जो टप्पा आहे, पहिली जी गोष्ट आहे, ज्या सरकारी लाडक्या ताई आहेत म्हणजे ज्या सरकारी नोकरदार असताना ज्यांनी फॉर्म भरले होते, पैसे घेतले होते लाडक्या बहिणीचे, त्या लाडक्या ताईवर कारवाई केली जाणार आहे। त्या लाडक्या ताईंनो तुमच्या कोणी शेजारी पाजारी कोणी आहे का ज्या सरकारी नोकरदार असताना देखील त्यांनी पैसे घेतलेत, अशा ताईंचं या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आणि त्यांना जाऊन सांगायचं आहे की लवकरात लवकर तुम्ही पैसे परत करा, नसता सरकार तुमच्यावर कारवाई देखील करणार आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही ऍक्शन या ठिकाणी घ्यायची आहे। तर बघा, राज्य सरकारने त्यांच्या अकाउंट मध्ये जेवढे हप्ते जमा केले आहेत ते सर्व आता सरकार परत घेणार आहे। एकूण 15 कोटी रुपये या हप्त्याद्वारे सरकारच्या खात्यामध्ये येईल, राज्याच्या अर्थ विभागाने हे स्पष्ट केले आहे। म्हणून या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना चिंता वाढलेली आहे। बघा, लाडक्या ताईंनो, ज्या लाडक्या ताई अपात्र ठरल्या होत्या त्यांच्याकडून पैसे परत घेणार आहे सरकार, एक मोठी बातमी समोर आलेली आहे। आता त्याचबरोबर काही अजून दुसऱ्या काही बातम्या आहेत त्या पण तुम्हाला मी सांगणार आहे। आणि बघा, 15वा हप्ता
सप्टेंबर महिन्याचा हप्ता, या हप्त्याच्या तारखाबद्दल बऱ्याच लाडक्या बहिणी विचारत आहेत की सर हा 15वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे. लक्षात घ्या, आज 2 ऑक्टोबर आहे, अजून पण GR आलेला नाहीये. GR येणं अपेक्षित होतं, कारण की मागच्या वेळेस पण GR लवकर आले होते, पण त्याच्या अगोदर GR या ठिकाणी 29 तारखेला, 30 तारखेला, 31 तारखेला GR येत होते. पण मागच्या वेळेस पण GR आला नव्हता. एक 10 तारखेला GR आला आणि 11 तारखेला पैसे वाटप झाले, असं झालं होतं. पण यावेळेस पण या ठिकाणी लाडक्या बहिणींना तुम्हाला मी सांगितलंय 8 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर या रेंज मध्ये तुम्हाला पैसे या ठिकाणी हप्ता येऊन जाणार आहे. आणि बऱ्याच लाडक्या बहिणी म्हणतील की सर आम्हाला यावेळेस पुढचा हप्ता पण भेटायला पाहिजे, म्हणजे ऑक्टोबर महिना आता सुरू झालाय, कारण सप्टेंबर महिन्याचा हप्ता अजून भेटलेला नाही. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता पण आम्हाला ऍडव्हान्स भेटायला पाहिजे. भाऊबीज आहे, दिवाळी आहे, सणासुदीचं आम्हाला सामान खरेदी करावं लागतं आणि त्याच्यामुळे आम्हाला एक हप्ता ऍडव्हान्स भेटायला पाहिजे, कारण मागच्या वर्षी 2 हप्ते एकत्र भेटले होते. तर यावेळेस असं व्हायला पाहिजे, असं आपण सरकारकडे मागणी करत आहोत. पण लाडके बहिणींनो, सरकार आता जोपर्यंत निवडणुका लागत नाही, सरकारला जोपर्यंत काहीतरी पुढे चांगलं दिसत नाही, तोपर्यंत सरकार 2 हप्ते एकत्र टाकणार नाही, हे तुम्हाला मी अगोदरच सांगतोय. पण आपल्याला आपली मागणी करत राहायची, ही गोष्ट लक्षात ठेवा लाडके बहिणींनो. चला आता काही लाडके बहिणींचे प्रश्न आलेले, ते प्रश्न आपण या ठिकाणी बघूया. सर वडील नाहीयेत, पती नाहीयेत, केवायसी कशी करायची? बघा, हा प्रश्न खूप महत्वाचा असणार आहे लाडके बहिणींनो, की बऱ्याच लाडक्याताई, जवळजवळ अजून 10% लाडक्याताई अशा राहिल्या आहेत की ज्यांच्या अजून केवायसी बाकी आहेत. आणि केवायसीचं मुख्य कारण पेंडिंगचं एकच आहे त्यांचं, की सर आमचे पती पण नाहीयेत आणि आम्हाला वडील पण नाहीयेत, मग आम्ही नेमकं आधार कार्ड कुणाचं जोडायचं? तर लाडक्याताईंनो, या लाडक्याताईने थोडं वाट बघायची, कारण की हा मुद्दा सरकारपर्यंत पोहोचलेला आहे. सरकार याच्यावर आता काम पण सुरू करेल, कारण की आता फक्त एका ताईचा नाही, जवळजवळ बऱ्याच लाखो लाडक्याताईंचा हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका, आपल्याकडे अजून 2.5 महिने बाकी आहेत. त्याच्यामुळे घाई करून चुका करू नका, कुणाचे दुसऱ्याचे आधार कार्ड जोडू नका, कारण की या आधार कार्डवर तुमची काय होणार आहे, परत त्यांची केवायसी होणार आहे. त्याच्यामुळे कुणाचे पण आधार कार्ड जोडू नका. सरकार तुमच्यावर त्याच्याबद्दल ऍक्शन लवकरात लवकर घेईल आणि तुम्हाला ऑप्शन नवीन देईल. ज्यावेळेस ऑप्शन येईल त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅनलवर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळेल. काळजी करू नका. दसरा आणि दिवाळी आली, सगळ्यांचेच हप्ते पाहिजेत, यायला पाहिजेत. ई केवायसी बहिणी करणारे 2 महिने मुदत दिली आहे, करणार आहे प्लीज. ओके, तर बघा लाडक्याताई ह्याच सांगत आहेत, बाबा दसरा आहे, दिवाळी आहे, सणासुदीचे सण चालू झालेले आहेत आणि सरसकट सगळ्याला पैसे द्यायला पाहिजेत. कारण की 12वा, 13वा, 14वा हप्ता ज्या लाडक्याला भेटला नाही, 26 लाख ताई ज्या पेंडिंग आहेत, त्यांना मागचे पण हप्ते भेटले नाहीत, त्यांना यावेळेस तरी हप्ता भेटावा अशी मागणी या ठिकाणी सरकारकडे आपल्या वतीने देखील आपण करत आहोत. तुम्हाला काय वाटतं लाडक्याताईंनो, सरसकट सगळ्याला हप्ते भेटायला पाहिजेत का नाही? पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचं. केवायसी नाही झाली तर आम्हाला पैसे भेटले पाहिजेत. ओके, आता असं काही होणार नाही लाडक्याताईंनो की केवायसी नाही केली तरी तुम्हाला पैसे भेटतील, असं होणार नाही. सर्वांनी केवायसी करून घ्यायची आहे. ज्या लाडक्याताईंनी लाडक्या बहिणीचे फॉर्म भरलेले आहेत, त्या प्रत्येक लाडक्या बहिणींनी केवायसी करणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे. तरच तुम्हाला पुढे तुमचे हप्ते चालू राहणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी ई केवायसी करायची आहे. जर कोणाला OTP येत नसेल किंवा काही प्रॉब्लेम येत असतील किंवा असे काही प्रॉब्लेम असतील की वडील नाहीयेत, पती नाहीयेत, त्यांनी थोडं थांबायचंय. तुमच्याकडे अजून वेळ आहे, पण सगळ्यांनी ई केवायसी करणं गरजेचं आहे. चला, माधुरी गर्दी राहणारे पुणे जिल्हा, सर मला 14वा हप्ता मिळाला आहे, 15वा हप्ता मिळाला नाहीये, तर तो मला कधी भेटेल? माझी केवायसी अजून झालेली नाहीये. लाडक्याताईंनो, हे तुम्ही लवकरात लवकर केवायसी करून घ्या. 15वा हप्ता तुम्हाला 8 ते 10 ऑक्टोबर तुम्हाला मी तारीख सांगितली, त्याच्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच तुम्हाला त्यावेळेस तो हप्ता पाहायला मिळेल. लाडक्या बहिणी कमी, सावत्र बहिणी जास्त वाटत आहेत. सावत्र बहिणीला त्रास दिल्यासारखं देत आहे सरकार. ओके, खूप चांगला आहे. बघा लाडक्याताईंनो, बघा ज्यावेळेस सरकार निवडणुका असतात, सरकार वेगवेगळ्या त्यांना गरज असते, त्यावेळेस सरकारला सरसकट सगळ्याला पैसे देऊन टाकतात. त्या ठिकाणी पडताळणी होत नाही, काही नाही, सगळ्याला पैसे देऊन टाकते. पण ज्यावेळेस काय सरकारला त्यांचं येतं, त्यावेळेस काय करतं सरकार? पडताळण्या काढतं, वेगवेगळे अटी काढतं, वेगवेगळे केवायसी काढतं आणि सरकार काय करतं आणि कधी कधी वसुली पण करतंय. तर अशा स्वरूपात सरकारने सावत्र बहिणी किंवा सख्या बहिणी असं काही न करता, लाडक्या बहिणी असं न करता सरसकट सगळ्याला पैसे द्यावे, ही पण माझ्यातर्फे सरकारकडे मागणी आहे. तर सगळ्यांनी लवकरात लवकर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.